ये रात को जने क्या छोड़ू भाई? रात को जने। अरे वाह, आधा चीज निकाल लिया उसका। आधा चिक निकाल लिया है क्या? एक नंबर क्वालिटी है भैया। अरे वाह, क्या दिया छोड़ू भाई इसने? बछड़ी बछड़ी दी है क्या? अरे वाह। तर मित्रांनो टॉप क्वालिटीचे गिर गाई पहा मित्रांनो तुम्ही फक्त आता गाई पहा, गाईंची हाईट पहा, कास पहा, पुठ्ठा पहा मित्रांनो मागचा तीनचा. अरे वाह. तर मित्रांनो आता ही गाईचा चीक काढलेलं आहे. अरे वाह. आता हाईट पहा मित्रांनो गाईंची एक नंबरची हाईट, तिचं खांद वगैरे तुम्हाला माता पण दाखवतो. अरे वाह, गरीब पण आणि अरे वाह एक नंबर, बहुत बढ़िया. कौन सा पेट से है छोटू भाई अभी? दूसरे में या तीसरे में बैठा? दूसरे या तीसरे में हो गए ज्यादा से ज्यादा. और दूध कितना देगी अभी ये? दूध तो देने को इसको एक टाइम का 8 लीटर. एक टाइम का 8 लीटर देगी ये दूध. अरे वाह. कहाँ की खरीद है अपने छोटू भाई? द्वारका पोरबंदर. द्वारका पोरबंदर. अरे वाह. क्या कीमत बोल रहे छोटू भाई इसकी? इसकी 1,05,000. 1,05,000 रुपये. अरे वाह, बहुत बढ़िया, एक नंबर. बड़ी वाली गाभन है क्या? एक गाभन. थोडा सिर्फ 4 दात आहे का? अरे वाह. तर मित्रांनो टॉप क्वालिटीची गाय बघू शकता तुम्ही. फक्त 4 दाती, दुसऱ्यामध्ये फक्त हाईट पहा, तिचं कान वगैरे माथा वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही. अरे वाह, जबरदस्त. कितने दिन बाकी है भैया? कितने दिन बाकी है अभी इसको? ले लेंगे 8-12 दिन. 8-12 दिन लेगी क्या? अरे वाह. अभी कीमत कितनी बोली भाई इसकी? 1,10,000. तर मित्रांनो हिची 1,10,000 रुपये सांगायची किंमत आहे. एकच नंबरची क्वालिटीची गाय तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अरे वाह. अरे वाह, एक नंबर. अरे वाह. तर मित्रांनो पहा मित्रांनो किती गरीब गाय, आणि गिर गाईचं हीच खासियत आहे, एकदम गरीब स्वभावाची असते, मारायला येत नाही, एकदम गरीब राहते. अरे वाह. और ये अंदाजा कितना देगी भैया दूध? ये भी दूध देती रहेंगी 16-17 लीटर. ये भी 16 से 17 लीटर देगी. अरे वाह, एक नंबर की क्वालिटी की गाय लाई है आपने. हाइट तो एक नंबर है. पूरे मंडी में ऐसी 2 गाय नहीं है, ऐसी हाइट की गाय है. और तर मित्रांनो कास पण पहा तुम्ही, सड पण पहा, एक नंबर आहे मित्रांनो क्वालिटी. 8-10 दिवसाची कच्ची आहे. अरे वाह. अरे वाह. आणि व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे मित्रांनो. ही फक्त सांगायची किंमत आहे, व्यवहारमध्ये कमी जास्त होईल. तर मित्रांनो गाय तुम्हाला दाखवलेली आहे, यांची किंमत पण आपण सांगितलेली आहे व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल नंबर दिलेला आहे. आता या 2 खूप मोठ्या गाय आलेल्या आहे मित्रांनो त्यांच्याकडं. तर जर कोणाला गाय खरेदी करायची असतील 16-17 लिटर दुधाच्या, आता कसं आहे मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल 16-17 सांगताय, तर त्यांच्यावर पण विश्वास ठेवू नका मित्रांनो, आणि माझ्यावरती पण विश्वास ठेवू नका. इथं या जागेवर तुम्ही इथं दूध चेक करा आणि तरच गाय तुम्ही घ्या. कसं आहे, उगाच तुम्ही डायरेक्ट घरी गाई गडबडीमध्ये गाई घरी घेऊन जाता, आणि कसं आहे काही वेळेस गाई दूध देत नाही. मग तिकडं इथं जर 10 लिटर देत असेल मित्रांनो, तर तुमच्या घरी 9 लिटर दूध देणार आहे. 1-2-1.5 लिटरचा घरी फरक पडतो. अरे वाह, हे पिजेनी आहे का भैया? अरे वाह, एक नंबर. तर मित्रांनो ही सुद्धा जनलेली. आता तिचा कास पहा मित्रांनो तुम्ही, सडक वगैरे पहा. अरे वाह. एक नंबर भैया. दूसरे में पहले में? दूसरे में. अभी दूसरा है क्या? ये भी 4 दात है. ये 6 दात है. अरे वाह. तर मित्रांनो ही 6 दाती आहे. किंमत कितनी बोली छोटू भाई इसकी? इसकी 81,000. 81,000. तर 81,000 रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो गायची. दूध कितना देगी? दूध कितना चालू है अभी? अभी दूध है 11-12 लीटर. अभी 11 से 12 लीटर दूध है. अभी 3 दिन की चले लो. सिर्फ 3 दिन की जनी हुई है, 11 से 12 लीटर दूध चालू है. अरे वाह. दूध तो देंगे 14-15 लीटर. 14-15 लीटर देंगी. अभी 11 लीटर तो मेरे पास है उसको पक्का. अगर किसी किसान को खरीदना होगा तो इधर जगह पे चेक कर सकता है दूध. हाँ, व्हिडिओ कॉल पे भी दिखा देंगे दूध. हाँ दिखा देंगे, सब दिखा देंगे. तर मित्रांनो व्हिडिओ कॉल होती सुद्धा तुम्हाला ते गाईंचं दूध दाखवून देणार आहे. आता कास वगैरे पहा, गाई पहा मित्रांनो, हाईट पहा.
जर तुम्हाला गाई खरेदी करायच्या राहिल्या तर छोटू भाऊचा नंबर दिलेला आहे, बंटी भोसा पण दिलेला आहे, तर नक्की त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करा. गाई पहा मित्रांनो तुम्ही, एकदम टॉप क्वालिटीचे तुम्हाला त्यांच्याकडे गाई पाहायला भेटणार आहे. गाई सर्व चांगले असतात मित्रांनो. कसं आहे आता इथलं वातावरण आता गुजरातचे आहे मित्रांनो, त्या गुजरातहून इथं आलेले आहे. इथल्या आणि तिथलं वातावरणामध्ये फरक असतो. आता इथं जर 15 लिटर दूध देत असेल तर तुमच्याकडे 1-1.5 लिटर कमी दूध देतील मित्रांनो. ते थोडं चेंज होतं तेव्हा, आता इकडं तिकडचं चारामध्ये फरक पडतो. हाईट तो एक नंबर है भैया, एक नंबर बड़ी हाइट है. ये जनी है क्या भैया? अरे वाह बहुत बढ़िया. कितना दूध है अभी इसको? एक टाइम का 5 लीटर. एक टाइम का 5 लिटर है. तर मित्रांनो आता हिला एक टाइमाचं 5 लिटर दूध आहे. कासपा सडपा. अरे वाह. इसकी छोटू भाई कितनी कीमत है अभी? इसकी 72,000. 72,000 बोलने की. अरे वाह. तर मित्रांनो दूध पाहून गाय पाहून किंमत हिची 72,000 रुपये सांगायची किंमत आहे. व्यवहाराला लास्ट 12-13 लीटर. 12 तक चली जाएगी. तो मेरे पास पक्का है, 2 टाइम धो के ले आओ. ऐसा है क्या? 12 तक चली जाएंगी. 12-13 लीटर पे चलेंगे. बरोबर. तर मित्रांनो 12-13 लिटरला पोचणारी दुधाला आता 5-5 लिटर चालू आहे. जेवढं आहे तेवढं त्यांनी सांगितलेलं आहे, काही 12 सांगितलेलं नाही. 72,000 रुपये किंमत आहे. व्यवहारात कमी जास्त होणार आहे. दूसरे में हो गए अभी दूसरे में. अरे वाह चलेगा भैया. एक आधी लाते, तीसरे में नहीं, दूसरे में. जब नहीं मिलता ना माल गाड़ी में लगता जब लाते. हाँ जमीन में मिलता तो भी लाते. अरे वाह. तर मित्रांनो पहले वही देखते, पहिला दुसरा. तर कसं आहे आपल्या शेतकऱ्यांकडे पण त्या काही राहतात. तो काय उनका आगे चलन की नहीं होना. हाँ बरोबर. तर त्यांनी जास्ती ब्याज खाएंगे तो दूसरे ब्याज में निकाल सकते हैं. बहुत बरोबर. तर मित्रांनो कसं असतं शेतकऱ्यांकडे पण त्या गाई राहायला पाहिजे, त्या हिशोबाने त्या गाई आणत असतात. आता ही पण पहा मित्रांनो, ही गाय पण. अरे वाह. ये गाभा नहीं क्या? अरे वाह. कितने दिन बाकी छोटू भाई इसको? 8-10 दिन लगेंगे. और 8 से 10 दिन लेगी. तर ही 8-10 दिवसाची कच्ची आहे गाय. पहा तुम्ही. अरे वाह. खास पास आंचल पाचन सब. हो. अरे वाह बहुत बढ़िया, एक नंबर. ये भी 6 दांत पे है. हे बी 6 दात पे आहे क्या? तर मित्रांनो सर्व गाई तुम्हाला त्यांच्याकडे 6 दाती 4 दाती अशाच पाहायला भेटणार आहेत. दुसऱ्या वेतातल्या एखादी राहिली तर तिसरी वेतातल्या आणतात. दुसरं पहिलं हेच पाहायला तुम्हाला त्यांच्याकडे भेटणार आहे. डायरेक्ट गुजरातच्या गाई आलेल्या आहे, शेतकऱ्यांकडच्या गाई. जर तुम्हाला गाई खरेदी करायची असतील. अरे वा. जर तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर बिनधास्त तुम्ही येऊ शकता. इथं नेहमी त्यांची शुक्रवारी एक गाडी येते, एक सोमवारच्या दिवशी गाडी येते. 2 गाडी माल नेहमी असतो त्यांच्याकडं. आता एका गाडीमध्ये त्यांचे 6-8 गाई येतात. नेहमी तुम्हाला त्यांच्याकडे 14 ते 15 गाई पाहायला भेटणार आहे. नेहमी 12 महिने गाई त्यांच्याकडे असतात मित्रांनो. 13-14 लीटर दूध तक. ये 13-14 तक पहुंच जाएंगी. इसकी कीमत कितनी बोली छोटू भाई? इसकी कीमत 80,000. इसके 80,000 सौदे. अरे वाह. तर मित्रांनो एकदम गरीब आहे, बघू शकता तुम्ही. अरे वाह बहुत बढ़िया. अरे वाह. 4 दांत. ये 4 दांत है क्या छोटू भाई? अरे वाह. दांतों में 4, एक नंबर, बहुत बढ़िया. गाभण हे बी गाभण आहे. तर मित्रांनो हिला सुद्धा 8-10 दिवसाचा टाइम आहे. अरे वाह बहुत बढ़िया, बहुत गरीब है. अरे वाह एक नंबर. इसकी कितनी कीमत बोली छोटू भाई? 75. इसके 75,000. तर मित्रांनो 75,000 रुपये सांगायची किंमत ही. व्यवहारात कमी जास्त होणार आहे. वो तो गाय पाहते तुम्ही जो मैंने कीमत बोली उस कीमत में नहीं मिलेंगी. हाँ वो तो हो जाएगा सब में कम दिया. हाँ हो कमती पडती सब में हो जाएंगी. तर मित्रांनो सर्वांमध्ये आता कमी जास्त होणार आहे. एकही गायची फिक्स किंमत नाही, ही फक्त सांगायची किंमत आहे. जर तुम्हाला गाई खरेदी करायची असतील तर 100% इथं या. 100% तुमचा व्यवहार होणार आहे. इसका कितना बोला छोटू भाई? 75. अरे वाह चलेगा. तर मित्रांनो 75,000 रुपये सांगायची किंमत आहे. गाई पहा तुम्ही. तुम्हाला प्रत्येक गायची आपण डिटेल मध्ये माहिती देतोय. अरे वाह.
जर तुम्हाला गाई खरेदी करायला यायचं असेल तर बिनधास्त येऊ शकता. अगोदर दूध वगैरे चेक करा तरच गाई वगैरे घ्या. अरे वा, हे पहिले में क्या छोटू भाई? पहले में. अरे वा. तर मित्रांनो पहा, आता ही पहिल्यातली कालवड. 20-25 दिन का टाइम है. इसको 20 से 25 दिन का टाइम है. कान कितने मोटे हैं. अरे वाह, बहुत बढ़िया. ओरिजिनल नस्ल है. ओरिजिनल नस्ल. अभी कितना बोला भाई इसका? 4 दांतों में 4 है. सिर्फ 4 दाते. अरे वा. किंमत ना खोल के हा, दिखा. का. ये देख. तर मित्रांनो बघा, फक्त 4 दाती. देखा देखो इधर भी. हा हा, 4 देखा दाती. इधर भी दिखा. अरे वाह, एक नंबर. किंमत किती लगाई छोटू भाई? 80 है. 80,000. तर मित्रांनो 80,000 रुपये सांगायची किंमत आहे. फक्त 4 दाती आहे. 10-15 दिवस वरचे दिवस बाकीत. फक्त पहिल्यामध्ये एक नंबर भारी वास्तू कालवाडी मित्रांनो वासरी. जर कोणाला घ्यायची असेल तर बिनधास्त घेऊ शकता तुम्ही. अरे वा, बहुत बढ़िया छोटू भाई, एक नंबर की क्वालिटीला आहे. लाती अपन क्वालिटी वाला. क्वालिटी यार माल देखता है. हूँ यूट्यूब पर. क्वालिटी वाला ही माल मिलता अपने पास. उनका बाजार का यूट्यूब देख लो, अपना यूट्यूब देख लो. देखने वाले देखते भी होंगे. अच्छा लाते हैं, गंदा लाते हैं. बरोबर. तर मित्रांनो त्यांचं म्हणणं असं आहे, आमच्या पण गाई पहा, दुसऱ्या व्यापाऱ्यांच्या पण गाई पहा युट्यूबवरती. कोणाच्या गाईमध्ये तुम्हाला फरक पाहायला भेटतो ते सांगता येते तुम्हाला. अरे वा. कोई पहला वाला मांगता तो पहला भी लाना पड़ता. जी जी. कोई दूसरा वाला भी तर मित्रांनो आता कसं आहे, त्यांनी ना आता कोणाची कशी असते अपेक्षा असते की पहिल्या वेतातली घेतात, तर त्यासाठी ते पहिल्या वेताची पण आणत असतात. ये भी पहले में. हे बी पहिले हे बी पहिले में क्या? हाँ. अरे वा. तर मित्रांनो ही सुद्धी पहिल्यामध्ये पहले में हाइट नहीं कितनी है. हाईट तो एक नंबर आहे. ये भी 4 दांत है. ये भी 4 दाते क्या? हाँ. अरे वाह. इसकी कितनी कीमत बोल रहे भाई? 75. इसके 75,000. तर मित्रांनो 75,000 रुपये किंमत आहे. हाईट पहा पहिल्यामधली आहे. अरे वा. जो है वही बोलते हैं अपन. बरोबर बरोबर. पहिले में एक नंबर क्वालिटी आहे. जा देख जा जा. माते दे. तर मित्रांनो माता वगैरे बघू शकता तुम्ही, कान वगैरे पहा एक नंबर भैया, बहुत बढ़िया. एक हाँ हाँ कैसे कैसे. आता गाई पहा मित्रांनो तुम्ही, फक्त नेहमी तुम्हाला एवढ्या गाई त्यांच्याकडे पाहायला भेटणार आहे. आता इकडं व्यवहार चालू आहे. कोणची गाय का चालू छोटं भाई? कोणची गाय का व्यवहार चालू? हे दोनों का? तर मित्रांनो पुण्याची आहे ती, आणि या दोन्ही गायीचा व्यवहार चालू आहे. इसका भी चालू आहे का? तर मित्रांनो ही एक गाय आहे जनलेली हिचा, आणि हिचा व्यवहार आहे. 2 गायीचा व्यवहार चालू आहे. अरे वा. अरे वाह. ये 20 लीटर वाली है. ये 20 लीटर वाली, गाड़ी कोई भी ले तो 20 लीटर की बोली है. इसकी 20 लीटर की बोली रहने वाली है. अरे वाह. 16 लीटर की अपनी बोली, 20 लीटर की लगा लेंगे. जी जी. अरे वा. हे सब काही. तर मित्रांनो नेहमी तुम्हाला त्यांच्याकडे गाई पाहायला भेटणार आहे. जर तुम्हाला गाई खरेदी करायची असेल, नंबर आपण दिलेला आहे व्हिडिओमध्ये, नेहमी नंबर दिलेला असतो. इथं या जागेवर ज्या जनलेल्या गाई त्यांचं तुम्हाला इथं दूध 2 टाइम चेक करून भेटणार आहे. आता मी सांगतोय मित्रांनो, इथं गाई घ्या तर डायरेक्ट घेऊ नका, माझ्यावर पण विश्वास ठेवू नका. इथं अगोदर हे मित्रांनो तरच गाई घ्या. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं कसं असतं, गाय गडबडीमध्ये घेऊन टाकता काय गिर गाई घेणे अगोदर मला विचारत पण नाही मित्रांनो, आणि गाय खराब निघते तेव्हा मग मला कॉल करतात, विजू असं आमच्याशी झालेलं आहे. तर त्यासाठी सांगतोय अगोदर इथं गाय चेक करूनच घ्या. गाई गडबडीमध्ये गाई खरेदी करू नका. या डायरेक्ट आपल्या गुजरातकडच्या गाई काही वेळेस या गायींना आपल्याकडचं वातावरण सूट होत नाही. त्यासाठी सांगतोय अगोदर गाई चेक करा. आता तुम्हाला सांगतो गाई येताना कशी चेक करायची. आता गाय पाहायची, चारा खाते का ते अगोदर व्यवस्थित पाहायचंय, आजारी का ते पाहायचंय, तरच गाई घ्या. आणि शक्यतेवरती जरी तुम्ही व्यवहार तुमचा झाला असला तरी तुम्ही घरी मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉलवरती दूध बघू शकता. जर तुम्हाला
जमत असेल तर यायचं शक्यतेवरती तर इथं या जागेवर आणि इथं दूध चेक करा. आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या ज्या काही गोष्टी सांगतोय मित्रांनो या खास करून तुमच्यासाठी, कारण की तुम्ही बरेच शेतकरी गीर गाई घेऊन जातात, पण कसं आहे 10 गाईमधून मित्रांनो 1-2 गाई अशी निघतेच की ती जे त्या व्यापाऱ्यांनी आपल्याला सांगितलं असं ते तशी ती दूध देत नाही. तर त्यासाठीच सांगतो व्यवस्थित आणि एखाद्या अनुभव माणसाला घेऊन या गीर गाईंमध्ये अनुभव लागतो मित्रांनो, माहितगिरी लागते. आता यांचं जर काच जरी आपल्याला दिसायला मोठं दिसत असेल तरी तेवढं दूध निघत नाही काही वेळेत गीर गाईचं. तर चला मग भेटूया पुढच्या बाजाराला.